नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये. आजची तारीख आहे 26 ऑगस्ट 2021. संध्याकाळचे 6:25 झालेले आहेत. चला आजच्या एपिसोडला सुरुवात करू. रोजप्रमाणे आपण आता आलेलो आहोत coinmarketcap.com वरती. चेक करूया मार्केटची काय कंडिशन. टोटल क्रिप्टो करन्सीज आहेत 11,415. सो आणखीन क्रिप्टो करन्सीज लॉन्च झालेल्या आहेत, रजिस्टर झालेल्या आहेत coinmarketcap.com वरती. टोटल एक्सचेंजेस मध्ये सुद्धा एकाची वाढ झालेली आहे. 398 क्रिप्टो करन्सी एक्सचेंजेस आहेत टोटल. मार्केट कॅप आहे $2 ट्रिलियन. 24 तासांचा व्हॉल्यूम आहे ट्रेडिंगचा 117.85 बिलियन. बिटकॉइनचा डॉमिनन्स थोडासा वाढून 44% झालेला आहे. इथेरियमचा डॉमिनन्स आहे 18.1%. टोटल मार्केट कॅप चेक केलं तर $2 ट्रिलियन आता आहे. 1.83% मार्केट कमी झालेलं आहे, म्हणजे खाली गेलेलं आहे. आपण चेक करू टॉप 10 क्रिप्टो करन्सीजची काय दशा आहे आज. ते मार्केट बऱ्यापैकी खाली आलेलं आहे आणि म्हणजे तुम्हाला मॅक्झिमम गोष्टी रेडमध्येच सापडतील आज जर तुम्ही चेक केल्या तर. चेक करू तरी आपण पर्सनली. पहिल्या नंबरवरती बिटकॉइन आहे $46,915. 1.90% कमी झाला 24 तासांमध्ये आणि 5.29% वाढलाय 7 दिवसांत. इथेरियम आहे दुसऱ्या नंबरवरती $3,093. 1.91% कमी झालाय 24 तासांमध्ये. 3.20% वाढलाय 7 दिवसांमध्ये. कार्डॅनो आता तिसऱ्या नंबरवरती आहे $2.50 आसपास. 5.79% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 22.5% वाढलाय 7 दिवसांमध्ये. BNB म्हणजे बायनान्स कॉइन चौथ्या नंबरला $484. 0.5% कमी झाला 24 तासांमध्ये आणि 19.18% वाढलाय 7 दिवसांमध्ये. पाचव्या नंबरवरती टेदर आहे $1. रिपल 6व्या नंबरला $1. 5.5% जवळजवळ कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 2% ऑलमोस्ट कमी झालेला आहे 7 दिवसांमध्ये. डोज कॉइन भरपूर घसरण झालेली आहे. डोज कॉइन मध्ये 5.25% कमी होऊन तो आता 27 सेंटला किंवा $0.2729 पोहोचलाय. 9% खाली आलेला आहे फक्त 7 दिवसांमध्ये. भरपूर प्राइस कमी झालेली आहे डोज कॉइनची. 8व्या नंबरवरती USDC नावाचा स्टेबल कॉइन आहे ऑफकोर्स $1. पोल्का डॉट आता आहे 9व्या नंबरवरती $24.28. 4.60% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 1.31% वाढलाय 7 दिवसांच्या मागे. सोलाना आता आहे $67.36. 0.33% कमी झालेला आहे 24 तासांमध्ये आणि ऑलमोस्ट 5% कमी झालाय 7 दिवसांत. आपले टॉप 10 चेक करून झालेले आहेत. आपण वळूया क्रिप्टो करन्सी जगतातल्या बातम्यांकडे. बिटकॉइन फ्युचर्स open interest at 3-month highs, but will it be enough to overcome $50,000? तर इथे ऍक्च्युली मार्केट खरं तर $50,000 वगैरेच्या आसपास उरलेलंच नाहीये आता. 46 आणि $46,500 मध्ये बिटकॉइन खेळतोय. तर हे $50,000 यांचं थोडक्यात असं म्हणणं आहे की फ्युचर्सचे जे ओपन इंटरेस्ट असतात तर ते 3 महिन्यात जेवढे नव्हते तेवढे एकदम हाय पोहोचलेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय लोकांना सगळ्यांना वाटतंय की आता बिटकॉइनची प्राइस वाढेल म्हणून ते लोक इंटरेस्ट जास्त बेअर करायला तयार आहेत फ्युचरच्या ऑप्शनवरती. बट तरी सुद्धा एवढ्या इंटरेस्टवरती किंवा मग एवढ्या उत्सुकतेवरती, एवढ्या कुतूहलावरती लोक इतके परचेस करतील का की $50,000 पल्ला पार करून बिटकॉइन पुढे जाईल, ती खरी बघण्यासारखी गोष्ट आहे. सो थोडक्यात थोडी वाट बघायला लागेल असं वाटतं आणखीन 4-5 दिवस ऍटलिस्ट. आणि त्यानंतर मग थोडंफार प्राइस थोडीशी वर आली, समजा 50,000-52,000चा आकडा पार केला तर काहीतरी स्ट्रॉंग अपवर्ड मुवमेंट त्याच्या पुढे बघू शकतो. अदरवाईज $44,000 इज ऑन द कार्ड्स किंवा $42,000 सुद्धा आपण जाऊ शकतो. UK रेग्युलेटर FCA सेज क्रिप्टो एक्सचेंज बायनान्स हॅज कम्प्लाइड विथ इट्स जून रिक्वायरमेंट्स. तर जून महिन्यामध्ये आय थिंक बायनान्सला लेटर गेलं होतं, वॉर्निंग गेली होती आणि डायरेक्टली त्यांना सांगितलं गेलं होतं UK मध्ये काम बंद करायला, पूर्णपणे बंद करायला. ओके, तुम्ही इथे बघू शकता की ज्यांनी त्यांना वॉर्निंग दिली होती तर त्यांचं असं म्हणणं आहे की आमचे जेवढे रिक्वायरमेंट होते तेवढे सगळे बायनान्सने आता पार पाडलेले आहेत, त्याचा काही प्रॉब्लेम वाटत नाहीये. ओके, आणि त्यावेळी काय होतं आधी की त्यांना कुठलंही रेग्युलेटेड ऍक्टिव्हिटी करण्यापासून त्यांना बंदी घालण्यात आली होती आणि आता ते म्हणतायत की त्यांनी सगळ्या रिक्वायरमेंट ज्या त्या पार पाडल्या आहेत. पण तरी सुद्धा गंमत अशी आहे की यांचं हे पण म्हणणं आहे की बायनान्स इज इनकेपेबल, रादर इज टाकायला विसरले लोक, काय माहिती, बायनान्स इनकेपेबल ऑफ इफेक्टिव्ह सुपरविजन. असं कोण म्हणालं? हेच FCA किंवा म्हणजे रेग्युलेटर आहेत तिथले.
त्यांचं म्हणणं आहे की त्यांना इफेक्टिव्ह सुपरविजन करू शकत नाही बायनॅन्सला. सो पुढे काय होणार आहे बायनॅन्सचं युके मध्ये माहिती नाही. पण हे इतके अर्धवट कशी माणसं असू शकतात किंवा कशा या संस्था असू शकतात इतक्या मोठ्या असून सुद्धा, की एका बाजूला तुम्ही म्हणताय की आमच्या रिक्वायरमेंट त्यांनी सगळ्या पार केलेल्या आहेत. ते बघा, सगळ्या रिक्वायरमेंट्स पार झालेल्या आहेत, आमच्या मिळालेल्या आहेत आम्हाला जे काही हवं होतं त्यांच्याकडून, किंवा मग त्यांनी ज्या प्रकारे वागायला पाहिजे होतं, ज्या प्रकारचे बेसिक फायलिंग्स पाहिजेत वगैरे काय जे होतं ते सगळं त्यांच्याकडे आहे असेल बहुधा. आणि हे त्यांनी म्हटलंय. आणि लगेच पुढची न्यूज जी कव्हर झाली ही 3 तासांपूर्वीची आहे, ती मे बी कालची असेल. कालची म्हणजे मे बी दिवसभरात कधीतरी आलेली असेल. तर तिथे त्यांनी म्हटलंय की रिक्वायरमेंट पार झाल्या. इथे म्हणतायत की त्यांना सुपरवाइज करता येऊ शकत नाही. तर या कॉम्प्लेक्सिटीमधून कधी पुढे जाता येईल, काय होईल ते बघण्यासारखी गोष्ट आहे. पण त्यातल्या त्यात आपण पुढच्या गोष्टींकडे वळत राहूया हळूहळू, जेणेकरून आपली गाडी पुढे जाईल. Bitcoin eyes 200-day EMA support as $2 billion options expiration nears. तर $2 billion ऑप्शन्स आता या मंथ एंडला एक्सपायर होतील. दर महिन्याच्या एंडला एक्सपायर होतात, राईट. तर त्याच्यामध्ये त्यांचं असं असतं की समजा जर आपण बेटिंग केलेलं आहे, किंवा मग बेटिंग म्हणजे लिटरली बेटिंग नाही, पण खरं तर त्याचा अर्थ तेवढाच निघतो, बेटिंगच करतोय आपण ऍक्च्युअल मार्केटवरती या सेकंडरी टर्शरी प्रोडक्ट्सच्या थ्रू, राईट. तर जर समजा मी शॉर्ट केली असेल एखादी गोष्ट, म्हणजे थोडक्यात काय की आत्ताची प्राइस जी आहे ती मला असं वाटतंय जास्त तुम्ही आत्ताच विकून टाकला, पण त्या टाईपच्या विकण्याला काहीतरी एक एक्सपायरी असते, राईट. याला एक्सपायरी असते. समजा ते 31 ऑगस्टला एक्सपायर होणार आहे, तर त्या 31 ऑगस्टला जेव्हा एक्सपायर होईल तेव्हा जर बिटकॉइनची प्राइस ज्यावेळी मी विकला होता त्याच्यापेक्षा जर जास्त असेल, बरोबर, तर मला त्या जास्त प्राइसला सुद्धा विकत घेऊन तो त्या माणसाला द्यावा लागेल, व्हॉट एव्हर सबमिट करायला लागेल. तर ही फनी गोष्ट आहे. आणि याच्यामुळे बऱ्याच वेळा प्राइसेस वाढतात बिटकॉइनच्या, कारण लोक शॉर्ट करतात बिंदास, आणि त्यांना असं वाटतं प्राइस कमी होईल, पण नंतर भीती वाटायला लागते की अरे प्राइस कमी नाही झालं तर काय करणार. म्हणून मग ते स्वतःची पोझिशन कव्हर करण्यासाठी थोडेसे बिटकॉइन विकत घेण्याची गर्दी करतात, आणि खूप लोक घेतात विकत त्या टाईपच्या शॉर्ट पोझिशन कव्हर करायला, आणि मग मार्केट परत वर जातं. तर मजेशीर आहे ना. इंडिया सिक्युरिटीज वॉचडॉग टू लॉन्च सिस्टीम फॉर मॉनिटरिंग फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स. तर भारतातली सेबी जी आहे, तर सेबी आता एक ब्लॉकचेन बेस्ड सिस्टीम किंवा मग DLT ते म्हणतात, डिस्ट्रीब्युटेड लेजर टेक्नॉलॉजीचा वापर करून अशी एक सिस्टीम आणतायत की ज्याच्यावरून नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्स जे असतात, NCDs, हे एक इन्स्ट्रुमेंट आहे एका टाईपचं. तर NCDsच्या ट्रॅकिंगसाठी ते 1 एप्रिल 2022 पर्यंत लॉन्च करण्याचा त्यांचा टार्गेट आहे. आता ही एक गोष्ट चांगली आहे की हे लोक ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी किंवा डिस्ट्रीब्युटेड लेजर टेक्नॉलॉजी वापरून काहीतरी करण्याचा विचार करतायत. पण याच्यामध्ये आता किती ट्रान्सपरन्सी असेल हा खरंच म्हणजे विचार करण्यासारखा मुद्दा आहे. कारण बँकिंग सिस्टीम मध्ये लिटरली 0 ट्रान्सपरन्सी आहे, बरोबर. KYC ते करून घेतात, पण KYB नावाचा काही प्रकार नाही, करेक्ट. बँकेचे किती NPAs आहेत, काय किती त्यांनी गोंधळ घातलाय, पुढे किती वाट लावून ठेवलेली आहे, किती लोन देऊन ठेवलेले आहेत, किंवा काय, या गोष्टी आपल्याला कळत नाही. उलटा आपण स्वतःचे पैसे ठेवायला जावं बँकेमध्ये, तर ते उलटा आपल्यालाच विचारणार की तुमचं सगळं रेकॉर्ड द्या, तुम्ही काय काय केलं आतापर्यंत. तर फनी आहे, पण असंच जग काम करतं सध्या. असो, तर सेबी आता ती सिस्टीम लॉन्च करेल, पण किती त्याच्यात ट्रान्सपरन्सी असेल हा खरंच रिसर्चचा मुद्दा आहे. कारण हे लोक किंवा रेग्युलेटर्स किंवा कुठलीही गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन नॉर्मली पब्लिक ब्लॉकचेनवरती काम करत नाहीत. बँका सुद्धा पब्लिक ब्लॉकचेनवरती नॉर्मली काम करत नाहीत. हे सगळे स्वतःची वेगळी ब्लॉकचेन तयार करतात, प्रायव्हेट ब्लॉकचेन, ऍक्सेस कंट्रोल ब्लॉकचेन. आणि त्याला ब्लॉकचेन म्हणण्यात खरं तर काही अर्थ नसतो, तरी ते त्याला काहीतरी असंच नाव देतात. पुढच्या मुद्द्याकडे बघूया. बिटकॉइन मायनर्स होल्ड ऑन टू रिग्स, बेटिंग द बुल रन विल कंटिन्यू. तर बिटकॉइन मायनर्स जे आहेत ज्यांना चायनामधून बंद करायला लागलं, चायनातलं मायनिंग ऑपरेशन बंद करावं लागलं, तर त्यातल्या मॅक्झिमम लोकांनी विकले नाहीयेत त्यांचे मायनर्स, किंवा ते मायनर घेऊन कुठे गेलेलेही नाहीये. तर त्यांना काय वाटतंय की बिटकॉइनची प्राइस पुढे वाढेल आता या 2-4 महिन्यांमध्ये येणाऱ्या, आणि तेव्हा मग मायनिंगचे जे इक्विपमेंट आहेत, समजा आता माझ्याकडे X टाईपचा कुठलं तरी मायनर आहे, ते एक काही पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ बिटकॉइन तयार करू शकतं पर अवर, पर डे, पर मंथ, पर इयर. तर त्याची किंमत आता या $46,000 किंवा $47,000 बिटकॉइन असताना समजा $500 ते विकलं जाते, किंवा समजा की $2,000 विकलं जाते. पण जर बिटकॉइन समजा $1,00,000 पोहोचला किंवा $1.5 लाख पोहोचला, तर त्यावेळी तीच वस्तू मे बी $10-12 हजारला विकली जाईल, बरोबर.
म्हणून लोकांनी हजारो मायनिंग रिग्स ज्या आहेत त्या बंद आहेत, पण त्या विकल्या नाहीयेत, कुठेतरी स्टोअर करून ठेवल्यात सांभाळून. आणि जेव्हा मार्केट वर जाईल, म्हणजे आता हे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरच्या आसपास बहुधा, तर त्यावेळी हे लोक ते विकायला काढतील आणि मग त्यांना जबरदस्त प्रॉफिट होईल असं त्यांना वाटतंय. सो मायनर्स त्यांनी ऑलरेडी वापरून झालेले असतील तरी सुद्धा ते परत विकतील आणि त्याच्यातून पुन्हा एकदा काहीतरी इन्कम जनरेट होईल असं त्यांची मे बी त्यांचं असं टार्गेट आहे. पुढे बोलूया. रिच डॅड पुअर डॅड्स रॉबर्ट कियोसाकी सेज बिटकॉइन इज द इन्व्हेस्टमेंट विथ द ग्रेटेस्ट अपसाइड. तर रॉबर्ट कियोसाकी म्हणून जे आहेत खूप फेमस ऑथर आहेत. रिच डॅड पुअर डॅड नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं होतं. त्यानंतर आणखीन बरेचसे पुस्तकं त्यांनी लिहिलेत. रिच डॅड्स क्वाड्रंट वगैरे असं काय आहे, भरपूर पुस्तकं लिहिलेली आहेत त्यांनी. कॅश फ्लो क्वाड्रंट, राईट. तर सगळ्यांनी वाचले आहेत आपल्यापैकी, बऱ्याच जणांनी, तुम्ही वाचले असतील बहुधा. तर त्यांचं क्लिअर कट असं म्हणणं आहे की बिटकॉइन ही अशी एक इन्व्हेस्टमेंट आहे की ज्याला अपसाइड म्हणजे वाढण्याची शक्यता खूप जास्त आहे, प्राइस वाढण्याची शक्यता. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सरळ सरळ म्हणजे म्हटलेलं आहे की बिटकॉइन टू $50,000, ग्रेट न्यूज फॉर बिटकॉइन होल्डर्स. म्हणजे ज्यांनी ऑलरेडी घेऊन ठेवलेले होते 2020च्या मध्यभागापर्यंत, ओके, किंवा इव्हन सप्टेंबर ऑक्टोबरला जरी तुम्ही घेतले, नोव्हेंबरमध्ये जरी घेतले असतील 2020च्या, तरी तुम्ही आता खूप खुश असाल. $46,000 $47,000 प्राइस जी दिसते ही भरपूर वाढलेलीच प्राइस आहे असंही, तर त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे. पण जे मॉम अँड पॉप म्हणतात, म्हणजे जे कॉमन मॅन आहे किंवा आपल्यापेक्षा एजेड लोक जे आहेत त्यांच्यासाठी मात्र ही चांगली गोष्ट नाहीये, कारण ते आता त्यांना महाग पडणार आहे विकत घ्यायला, राईट. तरीही द प्रायमरी रिझन, स्वतःबद्दल बोलतायत ते, द प्रायमरी रिझन आय इन्व्हेस्ट इन बिटकॉइन, गोल्ड अँड सिल्वर is because I do not trust our leaders, the Fed, the Treasury, nor the stock market. ते काय म्हणतात की मी बिटकॉइन मध्ये, गोल्ड मध्ये आणि सिल्वर मध्ये का इन्व्हेस्टमेंट करतो, कारण मला पॉलिटिशियन्स वरती भरोसा नाहीये, सेंट्रल बँकेवरती भरोसा नाहीये, ट्रेजरीवरती भरोसा नाहीये आणि स्टॉक मार्केटवरती पण भरोसा नाही. आता हे त्यांचं मत आहे. क्रिप्टो मधल्या बऱ्याच लोकांचं असं मत असू शकतं, बरेच लोक दोन्ही बाजूला इन्व्हेस्टमेंट करणारे पण आहेत. अनफॉर्च्युनेटली मॉम अँड पॉप who save money do, म्हणजे माझा विश्वास नाही आहे या सिस्टीम्स वरती सेंट्रलाइज्ड, पण जे नॉर्मल लोक असतात, जे कॉमन मॅन आहे जो, तर जे ऍक्च्युली सेव्हिंग करू शकतात किंवा नॉर्मल लेवलला सेव्हिंग करतात, त्यांचा मात्र या गोष्टींवरती पूर्ण विश्वास असतो. म्हणून मग जाऊन पोस्टाचे सर्टिफिकेट घे, जाऊन बँकांमध्ये एफडी करा, म्युच्युअल फंड घ्या, अच्छा हे आणि ते, हे सगळे जे कामं करत राहतात. आणि शेवटी काय होतं की इन्फ्लेशन 10% असतं आणि तिथे बँकेत तुम्हाला 6%, 7% मिळतात. हे भारतातली कंडिशन. दुसऱ्या ठिकाणी आणखी काहीतरी वेगळं असेल. युरोपमध्ये तर काही ठिकाणी निगेटिव्ह इंटरेस्ट रेट आहे. तुम्ही समजा 1 लाख युरो तुम्ही आता बँकेत ठेवले, त्यांच्या पुढच्या वर्षी 1,01,000 नाही, मे बी 99,000 युरो असतील, कारण तुम्ही तिथे पैसे ठेवल्याची फी लागणार आहे आणि ते इंटरेस्ट रेट निगेटिव्ह असल्यामुळे. सो त्या दिशेने सगळं जग चाललंय निगेटिव्ह इंटरेस्ट रेटकडे, आणि म्हणून यांचं म्हणणं आहे की बिटकॉइन हॅज द ग्रेटेस्ट अपसाइड. पुढे बोलूया. मार्क क्युबन स्लॅम्स SEC चेअर जेन्सलर ओव्हर इन्व्हेस्टर प्रोटेक्शन, सेज SEC रूल्स नियर इम्पॉसिबल टू फॉलो. मार्क क्युबन हे जे आहेत एक लेजेंडरी इन्व्हेस्टर आहेत, एंटरप्रेन्योर आहेत, आणि त्यांच्या स्वतःची टीम सुद्धा आहे त्यांची बास्केटबॉलमध्ये. आणि त्यांचं आणि गॅरी जेन्सलर जे आहेत SECचे चेअरमन, यांचं एक ट्विटर वॉर थोडंसं म्हणू शकतो असं झालं. यांनी म्हटलं की आम्ही रिगरसली लॉ फॉलो करतो, बारीक बारीक गोष्टी सगळ्या ज्या आहेत त्या सगळ्यांकडे आम्ही लक्ष देतो वगैरे वगैरे, कारण काय की इन्व्हेस्टर्सला आम्हाला सांभाळायचंय, प्रोटेक्ट करायचंय वगैरे वगैरे. तर यांनी काय म्हटलं, दिस इज सच बुलशिट, यू डिडंट, रादर हे शब्द वापरले नाही पाहिजे, दिस इज सच BS, यू डिडंट स्टार्ट द BS, प्लीज डोंट कंटिन्यू इट. इफ यू वेर वर्किंग ऑन बिहाफ ऑफ investors, you make it easy for questions by investors and business people to be asked and answered. राईट. म्हणजे तुम्ही प्रश्नोत्तर जे होऊ शकतात किंवा जे काही शंकांचं निरसन करणं म्हणतो, त्यासाठी तुम्ही काहीतरी काम करा ना, हे सगळे बाकीचे धंदे करण्यापेक्षा. यू मेक इट नियर इम्पॉसिबल, म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारणं इम्पॉसिबल आहे आणि क्लिअर कट उत्तर मिळणं तर त्याहूनही इम्पॉसिबल आहे. दोज कांट अफोर्ड लॉयर्स कॅन ओनली गेस, म्हणजे लॉयरला अफोर्ड जे करू शकत नाही त्यांना तुमच्या नियमांचा अर्थ सुद्धा कळत नाही, एवढे तुम्ही कॉम्प्लिकेशन्स केले. तर याला उत्तर प्रश्न असं होत रादर रिप्लाय करता करता शेवटी इथे पोहोचले. आस्क युअर सेल्फ, वाय आर देअर थाउजंड्स ऑफ लॉयर्स ॲट SEC. तुमच्या संस्थेच्या आतमध्ये हजारो लॉयर्सची किंवा मग ऍडव्होकेट्सची गरज का पडते, राईट.
एनिवेज, लॉयर्स वॉन्ट टू लिटिगेट, म्हणजे लॉयर्सला केस लढायचे असेल. इन एव्हरी बिझनेस इफ यू नीड अ लॉयर टू फिक्स अ प्रॉब्लेम, यू हॅव अ बिग प्रॉब्लेम. बरोबर. जगातल्या कुठल्याही बिझनेसमध्ये जर तुम्हाला एखादा प्रॉब्लेम आला आणि जर त्यासाठी तुम्हाला एखाद्या वकिलाची गरज पडणार असेल तर समजून जायचं की मोठा प्रॉब्लेम, राईट. मग वाय डझंट द एसईसी हॅव थाउजंड्स ऑफ पीपल वर्किंग टू मेक शुअर देअर इजंट अ नीड फॉर थाउजंड्स ऑफ लॉयर्स. म्हणजे तुमच्याकडे हजारो लोक असे का नाही तुम्ही ठेवलेत कामाला की हे कन्फर्म करायला की आमचे रूल्स, आमचे लॉज इतके क्लिअर असले पाहिजेत की लॉयर्सची गरज पडू नये. खूप चांगला यांचा रिप्लाय आणि हे झालेलं आहे. सो पण मला नाही वाटत की हे सेंट्रलाइज प्लेयर्सला, रेग्युलेटर्सला आणि या लोकांना एवढ्या लवकर या गोष्टी समजणार आहेत. रादर प्रत्येक गोष्टीमध्ये कुठेतरी एक लूप होल सोडला जातो, मग नंतर तो पुढच्या याच्यामध्ये रिव्हिजन करून मग तो भरला जातो, मग तेव्हा आणखीन एक वेगळा लूप होल राहतो, मग तो परत वेगळ्या वेळी भरला जातो. सो हे एकदम विचित्र सायकल आहे आणि ते कधी थांबेल, कधी कुठे कसं पुढे जाणार आहे जग काय माहिती. बघू पुढे बघूया. बिटकॉइन मायनर्स मे फेस मेजर सेमीकंडक्टर शॉर्टेज. आता ही काही लपलेली बाब नाहीये की अख्ख्या जगात सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग खूप कमी ठिकाणी होतं. त्यात सुद्धा हा जो जायंट आहे TSMC, तायवानची कंपनी आहे, तर ते भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये अख्ख्या जगाला सप्लाय करतात सेमीकंडक्टर्स. आणि त्यातल्या त्यात 16 नॅनोमीटरच्या खाली, म्हणजे 12 नॅनोमीटर, 10 नॅनोमीटर, 7 नॅनोमीटर, 5 नॅनोमीटरमध्ये खूप कमी लोक खेळतात आता. म्हणजे हे चिप रादर IC किंवा इंटिग्रेटेड सर्किट जे असतात, तर त्याची ही चिप डिझाईन किंवा मग चिप मॅन्युफॅक्चरिंगसाठी काय स्केलला तुम्ही काम करणार आहात डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंगला, तर त्याला हे म्हणतात. तर 16 नॅनोमीटरच्या खालीच सहसा कार्स, लॅपटॉप्स, कम्प्युटर्स, मोबाईल फोन्स आणि क्रिप्टोकरन्सी मायनिंगच्या ज्या चिप्स असतात त्या 16 नॅनोमीटरच्या खालीच असतात. सहसा 10 ते 7 नॅनोमीटरमध्ये आता सध्या ASIC चिप्स ज्या आहेत क्रिप्टोकरन्सी मायनिंगच्या त्या बनत आहेत. तर त्या टाईपच्या चिप्सची किंमत अराउंड 20% वाढू शकते, असं यांचं क्लिअर कट म्हणणं आहे. आणि ते वाढण्याच्या मागे काय कारण आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की COVID-19 सगळीकडे प्रॉब्लेम झाले होते आणि त्यामुळे बऱ्याचशा मॅन्युफॅक्चरिंग जरी कंपनीजने खूप प्रयत्न केला तरी पण गोष्टी डिले झाल्या आणि त्यामुळे हे सगळं प्रॉब्लेम हा झालेला आहे. क्रॅकन क्रिप्टो एक्सचेंज सिक्स EU लायसन्स, आईज एक्सपान्शन इन युरोप. आता कॉइनबेस या जायंटने, म्हणजे मोठ्या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजने रिसेंटली जर्मनीमधून अप्लाय केलेलं आहे. आणि जर्मनीमधून त्यांना जेव्हा ते लायसन्स मिळेल तर तेव्हा ते अख्ख्या युरोपमध्ये कुठेही बिझनेस करू शकतील. तर क्रॅकनने लगेच दुसरा नंबर लावलेला आहे. क्रॅकनला जर ते लायसन्स मिळालं तर आणखीन जबरदस्त आहे की दोन एक्सचेंजेस अमेरिकेतून निघून आता युरोपमध्ये चाललेले आहेत. क्रॅकनचं असंही मोठी गोष्ट आहे सगळं, आय थिंक $1 ते $1.5 बिलियन डेली ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे. कॉइनबेसचा त्याच्यापेक्षा पण मोठा आहे. सेकंड लार्जेस्ट US मॉर्गेज लेंडर टू टेक बिटकॉइन पेमेंट्स. तर कर्ज देणारी संस्था आहे अमेरिकेतली सेकंड लार्जेस्ट, युनायटेड होलसेल मॉर्गेज. तर ते आता नेक्स्ट क्वार्टर पासून क्रिप्टोकरन्सीमध्ये तुम्ही त्यांचा जो EMI किंवा हप्ता आपण म्हणतो तर तो भरण्यासाठी तुम्ही क्रिप्टोकरन्सी वापरू शकाल, या लेवलला ते जात आहेत. पण त्याच्यामध्ये थोडेसे टॅक्सचे इम्प्लिकेशन्स येऊ शकतात, कारण अमेरिकेमध्ये क्रिप्टोकरन्सी ही एक प्रॉपर्टी मानली जाते. ओके, मग ती प्रॉपर्टी तुम्ही जेव्हा पण कुठेतरी पेमेंटसाठी सुद्धा वापरताय तर त्यावेळी तुम्ही ती प्रॉपर्टी सेल केली असं मानलं जातं US डॉलर्ससाठी. आणि मग तुम्ही समजा तर ते बिटकॉइन $10,000 घेतला होता आणि जेव्हा तुम्ही पेमेंट केलं तेव्हा जर $70,000 प्राइस होती समजा, तर तुमचं किती गेन आहे त्यानुसार तुम्हाला आधी कॅपिटल गेन्स टॅक्स भरायचा, मग बाकीचे कामं करायचे. खरंच विचित्र रूल्स त्यांनी तयार करून ठेवले. सिटी ग्रुप फाइल्स टू ट्रेड बिटकॉइन फ्युचर, सेज क्लायंट्स आर इन्क्रीजिंगली इंटरेस्टेड इन क्रिप्टोकरन्सी. सिटी ग्रुप जो फायनान्शियल जायंट आहे, इन्व्हेस्टमेंट मधला मोठा जायंट आहे, बरेचसे त्यांचे क्लायंट्स असतात. भारतातून रिसेंटली त्यांनी एक्झिट मारलेली आहे आय थिंक सिटी ग्रुपने. पण US मध्ये मात्र ते आता बिटकॉइन फ्युचर्स ट्रेडिंगसाठी त्यांनी अप्लाय केलेलं आहे. सगळे डॉक्युमेंटेशन झालेले आहेत. जेव्हा पण त्यांना परमिशन मिळेल तेव्हा ते जाऊन बिटकॉइन फ्युचर्सचे कॉन्ट्रॅक्ट्समध्ये त्यांच्या क्लायंट्सला एक्सपोजर देऊ शकतात. आणि हे एक्सपोजर जर वाढत गेलं आणि असं बाकीच्या बँका सुद्धा देत गेल्या तर ओव्हरऑल ट्रेडिंग व्हॉल्यूम वाढेल ऍटलिस्ट मंथ एंडला. तर गमतीशीर आहे, कारण फ्युचर्सच्या कॉन्ट्रॅक्ट्समध्ये कोणी जर प्रॉब्लेम वाटला तर स्वतःची पोझिशन सिक्युअर करण्यासाठी इकडे रिअल ॲसेट ते घेऊन ठेवतात. म्हणून फिलिपिन्स टॅक्स एजन्सी टार्गेट्स ॲक्सी इन्फिनिटी प्लेयर्स, इट्स टॅक्सेबल सब्जेक्ट टू इन्कम टॅक्स. म्हणजे हे या न्यूजवरती हसावं अशीच न्यूज आहे. एक गेम आहे ॲक्सी इन्फिनिटी,
बऱ्याच वेळेला आपण न्यूज आपल्या कव्हरेजमध्ये आलेले आहेत, कारण ऍक्सी म्हणजे हे जे पेट्स आहेत यांच्यावरती गेम बेस्ड आहे आणि या पेट्सचं तुम्ही ट्रेडिंग करू शकता आणि यांची प्राइस भरपूर आहे. ओके, तर त्यामुळे काय की ऍक्सी इन्फिनिटीमध्ये कोणी समजा काही स्वस्तात एखादी ऍक्सी घेतली होती आणि मग ती महागात विकली, प्रॉफिट बुक केला, तर यांचं म्हणणं आहे की तुम्ही टॅक्स भरा. त्यांना हे नाही माहितीये की ऍक्सी टोकन जे आहे ती सिक्युरिटी आहे, करन्सी आहे, पेमेंट मेथड आहे की काय आहे ते आम्ही काय बघणार नाही, पण तुम्हाला प्रॉफिट झाला तुम्ही येऊन टॅक्स भरा, आणि तेवढं त्यांना पाहिजे असतं. पुढच्या बातमीकडे बोलूया. US Treasury assures crypto requirements in infrastructure bill won't target non-brokers even without amendment. तर ट्रेजरी सेक्रेटरी जेनेट येलन यांनी आधी मेहनत केली खूप लॉबिंग करण्यासाठी की जे क्लिअर कट अमेंडमेंट होत होतं क्रिप्टो करन्सी बद्दल, जे क्लिअर लँग्वेज ऍड करणार होते याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर बिलमध्ये, ते थांबवण्यासाठी प्रयत्न केले. आणि आता ट्रेजरी कडून स्टेटमेंट काय येतंय की आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो की जरी त्या इन्फ्रास्ट्रक्चर बिलमध्ये खराब लँग्वेज वापरलेली असते, ज्याच्या अंडर सगळे डेव्हलपर्स पासून सगळे टेस्टर्स पासून सगळे इन्क्लूड होतात रिपोर्टिंग रिक्वायरमेंटमध्ये, तरी आम्ही काय करू, जे नॉन ब्रोकर म्हणजे जे एक्सचेंज नाहीयेत त्यांना आम्ही त्रास देणार. आता यांच्यावरती किती भरोसा ठेवायचा हे आपापलं मत आहे, आणि त्याबद्दल पण भरपूर आर्टिकल्स आता आणखीन येतील. पुढच्या बातमीकडे वळण्यात रादर बातम्या आता संपलेल्या आहेत क्रिप्टोमधल्या आता आजच्या. एक काम करू शकतो, 1-2 सेकंद मी पटकन फक्त coinmarketcap.com रिफ्रेश करतो आणि तुम्हाला सांगतो की 26 ऑगस्ट 2021 संध्याकाळी 6:15 वाजता बिटकॉइनची प्राइस होती $47,079. मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो श्री क्रिप्टोमधून. उद्याच्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा भेटूया, क्रिप्टो करन्सी जगतातल्या सगळ्या घडामोडी कव्हर करूया आणि मार्केटचा आढावा पण घेऊया. तोपर्यंत बाय द टिप्स अँड हॉडल. बाय गाईज.